लेकी बाळीचे फक्त हक्काचे 2च दिवस असतात, एक रक्षाबंधन आणि दुसरं म्हणजे भाऊबीज. कधीच आपल्या बहिणीला, कधीच आपल्या लेकीला त्या 2 दिवशी विसरू नका बरं. काही काही बहिणी भावामध्ये वाटा मागतात, हिस्सा मागतात आणि थोड्यासाठी भावाशी वैरत्व त्या ठिकाणी भावाशी वैरी होऊन जातात. मी विनंती करेल, त्याच्या 5-10 लाखांना आपली काय माडी होणार नाही. दुपारची सावली कधी ना कधी कळेल, तुमची गरिबी कधी ना कधी निघून जाईल, परंतु थोड्या इस्टेटीसाठी भावाशी वैर करू नका, त्याच्या इस्टेटीत कधी हिस्सा मागू नका. आणि भावांनाही विनंती असेल, याच्या अगोदर केलं असेल वैर, पण आता कुठंतरी कथा ऐकल्यानंतर सांगा, आता रक्षाबंधनचा सण आला, बहिणीला सांगा, बाई आरतीताईची कथा ऐकली, आजपर्यंत केलं असेल वैर, पण आजपासून मात्र मला तुझ्याशी वैर करायचं नाही. आणि महाराज इतकं प्रेम करतात ना बहीण भाऊ एकमेकावरती. लहानपणी जर कोणी चॉकलेट दिलं ना, ती बहीण फ्रॉकने त्याचं ते चॉकलेट करतडते, त्याला अर्ध देते, स्वतः अर्ध खाते. नंतर एवढा विभक्तपणा येऊन जातो की वर्षानुवर्ष एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. म्हणून माझी कथा ऐकताय ना, विनंती करेल मी तुम्हाला, आता रक्षाबंधन आलं ना, काही वैर असेल आपल्या बहिणीबरोबर फोन करा आणि सांगा, आरतीताईची कथा ऐकली तायडे, आजपासून मला वैर नाही करायचा, या रक्षाबंधनला मला ओवाळायला यावंच लागेल, असा आग्रह करा बहिणीकडं. आता मध्ये माझी पाथर्डीला कथा झाली आणि मी सहज कथेमध्ये सांगितलं, खरं तर एक भाऊ आणि बहीण 3 वर्षापासून बोलत नव्हते. त्यानं लगेच कथा ऐकली, म्हटलं नाही नाही, ताईनं सांगितलं ना, बहिणीलाच घेऊन आला. म्हटलं ताई, आम्ही 3 वर्ष झालं बोलत नव्हतो, पण तुमची कथा ऐकल्यानंतर मला मनातून वाटलं की नाही नाही, आता ताईनं सांगितलं ना, वैरत्व सोडून द्या. छोट्याशा कारणामुळे आम्ही 3 वर्षापासून बोललोच नाही. मला सांगायचंय तुम्हाला की माऊली, छोट्या छोट्या गोष्टीसाठी भावानं बहिणीशी वैर करू नका. रक्ताचे नाते ही रक्ताचे नाते जपा, या रक्ताच्या नात्याला कधी तुटू देऊ नका. रक्षाबंधनासारखा परमपवित्र सण आला. अरे का केल्या जातं रक्षाबंधन? हा रक्षाबंधनाचा सण एवढा परमपवित्र आहे की ज्या वेळेला वामन भगवान बलीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले, 3रा पाय त्या ठिकाणी 3 पग भूमी मागितली, 3रा पाय कुठं ठेवू सांगितलं, माझ्या डोक्यावरती ठेवा. आणि भगवंतानं बळीला पाताळात घातलं. पण भगवान परमात्मा त्याच्या सेवेवरती प्रसन्न झाले. बलीला सांगितलं, हे बली, मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे, तू मागेल ते मी तुला देणार आहे. बलीनं सांगितलं, देवा, प्रत्येक द्वारामध्ये मला तुमचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर भगवंत प्रत्यक्ष बलीच्या दरबारी त्या ठिकाणी द्वारपाल बनून राहिले. लक्ष्मीला कोणीतरी जाऊन सांगितलं, भगवान त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून उभा आहे, जा आणि त्या ठिकाणी बलीला राखी बांधा आणि प्रत्यक्ष देवाला तुम्ही मागून घ्या. आणि तेव्हा खरं तर लक्ष्मीनं बलीला राखी बांधली आणि त्या राखीच्या मोबदल्यामध्ये देवाला मागून घेतलं. एवढा परम पवित्र सण. बहीण ज्या वेळेला भावाला राखी बांधते ना, त्यावेळेला संपूर्ण रक्षणाची जबाबदारी खरं तर त्या भावावरती असते. आणि त्यामुळं माझी विनंती असेल तुम्हाला, हे 2 दिवस लेकीबाळीच्या हक्काचे, या 2 दिवशी तरी तुम्ही कधी लेकीबाळीला, बहिणीला कधी विसरू नका. महाराज, ज्या वेळेला परिवारातून आई वडील जातात ना, त्यावेळेला बहीण जर मोठी असेल तर ती पाठीमागच्या बहीण भावाची माई बनत असते, आणि भाऊ जर मोठा असेल तर पाठीमागच्या बहीण भावाचा तो बाप बनत असतो. परंतु वैरत्व निर्माण झालं, तुम्ही एकमेकांपासून दूर जाता. पण मी नेहमी सांगते, कशीही परिस्थिती असू द्या आणि फार किंमत इज्जत ठेवते बघा बहीण भावाची. तिचं जर माहेरातला कुठला कमीपणा तिला जाणवला ना, तर सासरच्या लोकांपुढे कधी उघडा करत नाही. आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्या माहेरचा कमीपणा कधी ती दाखवून देत नाही. खूप सांभाळते आपल्या माहेराला. परंतु भाऊ जर श्रीमंत झाला आणि बहीण जर गरीब राहिली तर कधी कधी भावाकडून अवहेलना होत असते त्या बहिणीची. पण ती बहीण त्या भावाला सांगत असते, दादा, दुपारची सावली कधी ना कधी कलून जाईल, पण माझ्या या गरिबीमध्ये माझी किंमत मात्र करू नको. तुझ्या श्रीमंतीचा घमंड तू कधी माझ्या समोर दाखवू नको. नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी. असेल मी गरीब, मला मान्य, परंतु मी दुबळी आहे, मी त्या ठिकाणी माझ्याकडे गरिबी म्हणून मी तुला काही मागणार नाही. ती बहीण फार सुंदर भावाला सांगत असते बरं का, की नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी. ही दुबळी बहीण काही मागणार नाही, वाटत हमेशा तू माझ्या घरी यावा, खाऊन मीठ
दुबळी बहीण काही मागणार नाही. पण माहेरातले मायबाप जातात ना, त्यावेळेला तिचा एक वेदनादायी अनुभव असतो. ती सांगत असते, दादा मला ठाऊक आहे रे, संपला जिव्हाळा त्या माया माऊलीचा, लागला उन्हाळा आधारणा सावलीचा, साडी नको चुळी नको नको दादा काही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. पण इथं बसलेल्या भावांना मी नक्की विनंती करेल, घ्यायचा असला तर आपल्या बहिणीचा आशीर्वाद आपल्या प्रपंचाला घ्या. बहिणीचा आशीर्वाद जर आपल्या प्रपंचाला लागला ना, तर महाराज हातात माती घ्या बरं का दादा बाबा काका. बहिणीचा आशीर्वाद जर आपल्या प्रपंचाला लागला, हातात माती घ्या, सोनं होईल. पण बहिणीचा शाप जर आपल्या प्रपंचाला लागला तर चालू पावसाळ्यात बोर बंद पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घ्यायचाच असेल तर बहिणीचा आशीर्वाद घ्या. बहिणीचा तळतळाट कधी आपल्या प्रपंचाला घेऊ नका. आणि म्हणून फार आतुरतेनं वाट पाहते हो रक्षाबंधनाला, भाऊबीजेला. माहेरातल्या शेजारणीचे सगळ्यांचे जर आईबाप आले किंवा भाऊ आला ना न्यायला, त्या विचारतात का हो तुम्हाला नाही जायचं का माहेराला. तिला माहिती असतं येणार आहे की नाही येणार आहे, पण तरी सुद्धा ती शेजारणीला सांगत असते, बाई येणार आहे की गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. जय हो. माहेरच्या मायेना आंब्याचे आहे वन, येईल बंधू माझा विश्रांती घेईन ग, नाते हे प्रेमाचे भाऊ माझा जपेल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. माहेरी जाण्याची ओढ आता लागली मला, माहेरी जाण्याची ओढ आता लागली मला, लावणी पंचारती ओवाळीण भावाला, ताई कधी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईन ग. त्या आतुरतेनं त्या दिवशी वाटच पाहत असते की गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईन ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईन ग. तिच्यासाठी तो परम पवित्र दिवस आहे की सोनियाच्या ताटी उजळल्या
ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया वेड्या बहिणीची वेडी ही माया। प्रत्येक मुलीसाठी रक्षाबंधन भाऊबीज हा परमपवित्र सण आहे, म्हणून या 2 दिवशी तरी आपल्या बहिणीला आपल्या मुलीला कधी कुणी विसरायचं नाही बरं। मुलीला माहेर फार प्रिय असतं महाराज, फार माहेरातल्या लोकांवरती प्रेम करत असते। सासरी मारणारा जर नवरा कधी म्हणला ना तुझा बाप, तर ती म्हणत असते मारून मारून माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या माहेराच्या लोकांबद्दल माझ्या बापाबद्दल तुमच्या तोंडातून वाईट शब्द मी कधी सहन करणार नाही। म्हणजे एवढं प्रेम करते मुलगी माहेरावरती, आणि ते माहेर सोडून जाण्याची वेळ त्या मुलीवरती आल्यावर किती दुःख तिला होत असेल। विवाहाच्या अगोदरचं वागणं प्रत्येकाचं वेगळं असतं, पण लग्न झालं की एक नवीन जीवनाला खरं तर सुरुवात होत असते, बरोबर आहे ना। आपण सगळे अनुभविक मंडळी आहात। लहानपणी अगदी कसंही खेळलं, कसंही बागडलं, कसंही खाल्लं तर कोणी फारसं काही म्हणत नाही, परंतु आपल्याला एक नेहमीच्याने एक आठवण करून दिल्या जाते मुलीच्या जातीला। सारखं कुणाच्या घरी येणं जाणं करत असेल, घराच्या बाहेर सारखं फिरत असेल, किंवा कसंही वेड्यासारखं वर्तन करत असेल, ताई नेहमी तिला दाबदडप करत राहते आणि तिला सांगत असते बाई चापून चुपून राहा, तुला काय करायचंय लोकांच्या घरी जायचंय नांदायला, सांगता ना माया हो, सांगा ना हो नाही, अशी हर माय सांगत असते बाई चांगलं राहा, तुझ्या आईवडिलांचं नाव खराब होणार नाही याची काळजी घे, कसंही आपल्याला वागता येत नाही, आपली लेकीची जाते आपली पोरीची जाते, असं आई नेहमी लेकीला एक जागृती देत असते। पण कधी कधी मला हेच कळालं नाही बरं माया, नेमकं मुलीचं हक्काचं घरच कोणतं राहतं। आई नेहमी सांगत असते बाई लोकांच्या घरी जायचंय तुला, चांगलं राहा, जबाबदाऱ्या सांभाळून घे, तुला लोकांच्या घरी जायचंय, कसंही बोलू नको, कसंही वागू नको, तुला लोकांच्या घरी जायचंय। आणि त्या घरी गेलं की ते म्हणत असतात परक्याच्या घरून आलेली, म्हणजे लेकीला हक्काचं घरच कोणतं राहतं आजपर्यंत मला कळालं नाही। खरं तर स्त्रीचं किती मोठं समर्पण आहे, कधीतरी आम्हा पुरुषांना ते समजलं पाहिजे। पाय तिचे असतात पण जोडवे मात्र आपल्या नावाचे असतात, गळा तिचा असतो पण मंगळसूत्र मात्र आपल्या नावाचं असतं, भांग तिचा असतो परंतु कुंकू मात्र आपल्या नावाचं लावलेलं असतं, कपाळ तिचं असतं पण कुंकू मात्र आपल्या नावाचं लावलेलं असतं। म्हणजे किती तुमच्या आमच्यासाठी समर्पण आहे, पण कधी कधी आमच्या पुरुष मंडळींना आमच्या महिलांचं महत्त्वच कळत नाही हो। काही काय तर पितील, दारू पितील, व्यसन करतील, आपल्या बायकोला मारहाण करतील, पण हे अत्यंत चुकीचं आहे। कधीतरी आम्हाला स्त्रीचं समर्पण सुद्धा कळालं पाहिजे की तुमच्या आमच्यासाठी आई वडिलांचा घरादाराचा त्याग करून आली तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेमानं सांभाळणं हे आपलं कर्तव्य। आणि हे नुसतं इथं ऐकू नका, आपल्या चुका होत असेल तर थोडंसं स्वतःला सुधरून घ्या। काही काही मालकाला फार बायकोला 4 चौघात बोलायची सवय असते, अपमान करायची सवय असते, पण तुम्हाला जोपर्यंत पत्नी आहे ना तोपर्यंत फार तुम्हाला सुखात ठेवील बघा। पत्नीला सुद्धा मालकाशिवाय, मालकाला सुद्धा पत्नीशिवाय घरामध्ये खरं तर आदर किंमत असते। एकदा की दोघं विभक्त झाले मतलब दोघातलं कोणी एक जण जाऊ द्या, तुम्ही पहा, तुम्ही किती तुम्हाला वाटू द्या सून माझी पोरग माझं आहे, पण तुम्हाला त्या प्रेमात मालक जाऊ द्या नाही तर बायको जाऊ द्या, त्या प्रेमात तुम्हाला अंतर दिसल्याशिवाय राहणार नाही। माझ्या गावाकडे एक मावशी ना, त्यांना म्हणजे मालकाला फारसं प्रेम दिलं पण असं टाकून झोकून बोलायचं, काही झालं की फटकन बोलायचं सुनापुढे, त्यालाही ते कुठंतरी खटकायचं। पण नेहमी मला सांगायची बाई ताई मला माझी सून म्हणजे लक्ष्मीच भेटली नेहमी तिचं वाक्य एकच असायचं, ताई एक सून नाही चांगली पण एक तर माझी लक्ष्मीच आहे। पण अचानक तिचे खरं तर मालक निघून गेले ना, त्याच्यानंतर माझी 5-6 महिन्यानं भेट झाली। म्हटलं मावशी कशा आहेत तुम्ही? तिने बाई ताई काय सांगू तुम्हाला, मी जिला लक्ष्मी लक्ष्मी म्हणत होते ना आता कशीच पाहत नाही म्हणे मला तिला वाटतं ही चोरून खाती का काय, याला कुलूप लावेल त्याला कुलूप लावेल, खायच्या वस्तू कपाटातच ठेवून देईल, लई त्रास देते बघा।
तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझी सून चांगला, माझं पोरगं चांगलं, पण खरं तर आपण पती पत्नीनंच एकमेकाला समजून घ्या. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावरती प्रेम करा. एकमेकाशिवाय दुसरं कोण नसतं. आणि म्हणून आनंदानं प्रेमानं एकमेकाला सांभाळा, एकमेकांचं प्रेम समजून घ्या. माझ्या माऊल्यांचा खूप मोठा त्याग आहे बरं आपल्यासाठी. लहान असते बिचारी, घरामध्ये वावरते त्यावेळेला सगळं काही सांगत असते. बघा या घरात समोर गाडी जी लावलेली ना ती माझीच आहे. हे घर जे आहे ना हे घर माझंच आहे. घरातल्या सगळ्या वस्तू माझ्या आहे. माझं 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 कुठपर्यंत म्हणते बरं पुरीची जात, जोपर्यंत तिला जाणीव होत नाही की मला हे सगळं सोडून एक दिवस परक्याच्या घरी जायचे. परंतु बापाला सुद्धा लेकीबद्दल फार स्वाभिमान असतो. पण मला सांगायला आवडेल तुम्हाला आणि निश्चितपणानं मी जाणीव करून देईल, एखाद्या प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या नशिबात लेक आहे की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे भाग्यवान असतात ना त्यांच्या घरीच खरं तर लेक जन्माला येत असते. एखादा बाप गरीब असू द्या तो मृगदान करू शकत नाही, एखादा बाप गरीब असू द्या तो कंचनदान करू शकत नाही, एखादा बाप गरीब असू द्या तो धनदान करू शकत नाही. पण बाप कितीही गरीब असू द्या त्या बापाच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य मुलगी दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मुलगी जीवनामध्ये खरं तर सर्वश्रेष्ठ आहे. फक्त मुलीचं प्रेम आम्हाला कळालं पाहिजे. आणि फार प्रेम करते हो मुलगी परिवारावरती, घरातल्या लोकांवरती. मुलीचं माहेरातल्या लोकांवरती फार प्रेम असतं. लहानची मोठी होते ना, जशी जशी मुलगी मोठी होते तसं तसं बाप म्हणत असतो रे पोरगं नाही शिकलं तर चालेल माझ्याकडे राहणार आहे, पण पोरगी मात्र माझं घर सोडून परक्याच्या घरी जाणार आहे. हिच्यासाठी मी स्थळ व्यवस्थित बघेल सगळं काही, पण तो मुलगा कसा निघतो कसा सांगता येत नाही. म्हणून बाप त्या मुलीसाठी रात्रंदिवस कष्ट करतो. आणि योग्य वयामध्ये मुलगी आली की मग त्या बापाला त्या मुलीच्या लग्नाचा विचार करावा लागतो. लग्नाच्या वेळेला तिच्यासाठी योग्य वर शोधतो. मुलीचं लग्न निश्चित होतं आणि जसं की मुलीचं लग्न निश्चित झालं हे कळतं ना तेव्हा खरं तर बापाचं निम्म आयुष्य संपलेलं असतं. बापाला असं वाटतं माझ्या अंगणामध्ये खेळणारी चिमणी, माझं 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 घर, बंगला माझा, घर माझं, बाबा माझे, आई माझी, सगळं माझं माझं म्हणणारी एक दिवस अशा घरी निघून जाईल की त्या घरी गेल्यानंतर यदा कदाचित आमच्या लेकीचं जर काही बरं वाईट झालं तर सुतक माहेरच्यांना नाही तर सासरच्या लोकांना पकडावं लागेल. एवढं कधीतरी माझ्या लेकीला वेगळं व्हायचे. कुठंतरी हे दुःख आठवलं तरी त्याच्या काळजात असं धस्स होतं आणि पुनश्च पुढच्या क्षणाकडे पाहून उठून उभं राहतो. माझ्या ताईडीचं लग्न आलंय, लग्न त्या ठिकाणी संबंध चांगल्या व्यक्तींबरोबर जोडलेला आहे, त्यामुळे लग्न थाटात पार पडलं पाहिजे, माझी किंमत जाऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील. अगदी स्वतःच्या जेवणाची सुद्धा त्याला चिंता राहत नाही. पण लग्नाचा दिवस उजडतो ना त्या दिवशी मुलगी ज्या बोहल्यावर उभा असते तिच्या आजूबाजूला जे राहणारे कलवरी असतात ना, कलवरी मंडळी असतात ना, त्यांच्या अंगावर 5-5, 10-10 हजाराचे कपडे असतात. पण बापाच्या अंगावरती चढवलेला भर पोशाख फाटकाणं हेच त्या बापाचं नशीब असतं. लग्न लागल्या जातं. ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोरे सगळेजण हातातली अक्षदा मुलीच्या अंगावरती टाकतात. पण बापाची मात्र हातातली अक्षदा मुलीच्या अंगावरती टाकण्याची हिंमत होत नाही. कारण का, ही अक्षदा जर माझ्या ताईडीच्या अंगावरती पडली तर माझी ताईडी मला परक्याची वाटू नये. बापाच्या हातातली अक्षदा सुद्धा टाकायची हिंमत होत नाही. लग्न लागतं, मुलगी बोहल्यावरनं खाली उतरते. आई उभा असते, तुळशीला पाणी घालणारी माय रडताना पाहते. त्या आईला मिठी मारते, जोरानं हंबरडा फोडते. पण वडील उभा असतात ना त्या क्षणाला सुद्धा बाप रडत नाही. बापाला एकच ठाऊक की अरे माझ्या डोळ्यातला जर अश्रू माझी ताईडी पाहिल तर ताईडीचा पाऊल या माहेरातून निघणार नाही. म्हणून बाप त्या मुलीकडे पाहून त्याही क्षणाला रडत नाही, डोळ्यातलं पाणी सावरत राहतो. कन्यादानासारखा विधी होतो ना, कन्यादान ज्या वेळेला करतो त्यावेळेला बापाला असं वाटतं माझ्या पायाला 10-5 किलोची 5-5, 10-10 किलोची गोळे बांधली की काय अशी अवस्था, जड पावलं होऊन जातात बापाचे. पण त्याही क्षणी बाप स्वतःचं दुःख बाजूला सावरत राहतो. शेवटचा विधी असतो मुलीला माहेर सोडून ज्या वेळेला सासरी जायचं असतं ना त्यावेळेला मी सांगेल तुम्हाला तिथं असा एकही डोळा नाही माया हो की तो कधी रडणार नाही. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. प्रत्येकाला तो प्रसंग आठवत असतो की आता ही मुलगी माहेर सोडून सासरी जाणार आहे.
सबंध माहेर मुलगी जाताना रडत असतं बरं, पण त्याही क्षणाला मात्र बाप आपल्या डोळ्यातलं पाणी सावरत राहतो. बापाला वाटतं माझ्या डोळ्यातला अश्रू तायडी पाहिल तर तायडीचं पाऊल निघता निघणार नाही. माया आम्हाला वाटत असेल आमचा बाप कठोर आहे, पण नाही, आपल्या जाण्याच्या नंतर जो स्वतःला सुद्धा सावरू शकत नाही, ढोरासारखा खरं तर हंबरडा फोडून आमचा बाप आमच्यासाठी रडत असतो, पण आपल्या डोळ्यातले अश्रू मात्र कधी लेकी समोर दाखवत नाही. संबंध माहेर जरी रडत असेल त्याही वेळेला बाप फक्त डोळ्यातलं पाणी सावरत राहतो. पण ज्या वेळेला मुलीची विदाईचा प्रसंग असतो ना, सगळेजण रडतात, पण मुलगी ज्या वेळेला सगळ्यांच्या मामाच्या, मामीच्या, आईच्या, भावाच्या सगळ्यांच्या गळ्यात पडते, बापाकडे पाहते, त्यावेळेला असं वाटतं की बापाचं आणि माझं पुन्हा कधीच त्या ठिकाणी विभक्तपणा येऊ नये. किती धरून त्या ठिकाणी बापासमोर दुःख व्यक्त करावं, किती बापाला मिठी मारून रडावं, पण या क्षणाला कोणीतरी सावरणारा असतं. बापाला त्या ठिकाणी मुलीपासून बाजूला करतात, मुलगी गाडीमध्ये बसते, सबंध माहेर मुलगी जाताना रडत असतं, पण त्याही क्षणाला बाप फक्त डोळ्यातलं पाणी सावरत राहतो बरं. ज्या वेळेला मुलीची गाडी काही माहेराचा उमरा ओलांडून निघते ना, मुलीची गाडी दिसते तोपर्यंत गाडीकडे पाहतो. तुकोबार या प्रसंगाचं वर्णन करतात की कन्या सासुऱ्याशी जाए, कन्या सासुऱ्याशी जाए, मागे पर कोणी पाहे, मागे पर तोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. मुलीची गाडी निघते दिसते तोपर्यंत बाप रडत राहतो, पण ज्या वेळेला मुलीची गाडी दिसेनासे होते ना, कठोर अंतकरण असणारा बाप पण मुलीच्या जाण्यानंतर मात्र ढोरासारखा रडत असतो. बापाला आठवतं कधी जर आमच्या पती पत्नीचे भांडणं झाले आणि कधी जर न जेवण करता मी जर झोपलो, तर स्वतःची शपथ घालून जीव घालणारी माझी प्रेममूर्ती माझी कन्या होती, पण आज मात्र माझी प्रेममूर्ती आमच्यामध्ये राहिली नाही, आज आम्हाला सोडून परक्याच्या घरी गेली. बापाला लेकीचं प्रेम आठवतं आणि ढोरासारखा बाप रडू लागतो. म्हणून बापाचं फार आपल्या मुलीवरती प्रेम असतं, मनापासून प्रेम आपला बाप आपल्या लेकीवरती करत असतो. मी सांगितलं तुम्हाला, वो बाप म्हणतो पोरग नाही शिकलं तर राहील माझ्याकडं, पण तायडी मात्र परक्याच्या घरी जाईल, तिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा हा बाप असतो. पण मुलगी ज्या वेळेला माहेर सोडून सासरी जाते ना, ते दुःख ज्याच्या नशिबामध्ये खरं तर लेकी आहे, पोरी आहेत, त्या प्रत्येकाला या दुःखाला सामोरं जावं लागतं. परंतु एखादा बाप गरीब असेल, फार काही दान नाही करू शकला लेकीच्या लग्नात तर चालेल, पण एखादी मुलगी गरीब असेल आणि चांगल्या घरी गेली ना, तर ती लेक सांगत असते त्या घरच्या लोकांना, ऐका ना, माझा बाप फार गरीब होता, धनदान करू शकला नाही, माझा बाप फार गरीब होता, मृगदान कंचनदान करू शकला नाही, पण माझा बाप जरी गरीब असेल तर माझ्या बापानं संस्काराची शिदोरी मात्र माझ्यासोबत पाठवलेली, हे सांगायला कधी पोरींवर विसरू नका. खरं तर आपल्याकडं संस्काराची मोठी शिदोरी असली पाहिजे आणि आपल्याला स्वाभिमानानं सांगताच आलं पाहिजे कि बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजना घरा ले चली. बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजना घरा ले चली.
सांगता आलं पाहिजे. माझा बाप गरीब आहे, फार माझा बाप मला काही देऊ शकला नाही, पण बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घराले चली. माझ्या बापानं पण संस्काराची शिदोरी माझ्या बरोबर दिलेली. आणि खरं तर मी इथं बसलेल्या प्रत्येक मायबापाला सांगेल, जोपर्यंत आपली मुलगी आहे खूप प्रेम करा, खूप लाड करा. एकदा की माहेर सोडून सासरी गेली ना, आणि तिचंही माहेर तोपर्यंतच आहे महाराज, की जोपर्यंत तिच्या माहेरामध्ये तिचे मायबाप जिवंत असतात. एकदा की माहेरातले मायबाप जाऊ द्या, तिला ते माहेर पाहुण्यासारखं वाटतं. आता इथं बऱ्याच वृद्ध माता बसलेल्या, त्यांना विचार, आई तुम्ही जाता का तुमच्या माहेराला, जाता का? काही महिला तर उतार वय झालं की माहेरच त्यांच्यासाठी संपलेलं असतं, कारण हक्काचे फोन करणारे, हक्काची विचारपूस करणारे मायबापच त्या माहेरामध्ये राहत नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये मायबाप आहेत ना, तोपर्यंत दिवाळीचा सण असू द्या, भाऊबीजेचा सण असू द्या, ताईडे अगं दिवाळी भाऊबीज आली, कधी येणार आहेस तू? रक्षाबंधन आलं, कधी येणार आहेस तू? असं विचारणारे मायबाप राहतात. पण एकदा आईबाप जाऊ द्या, हे फोन यायचे सुद्धा बंद होतात. आणि काही तर मी असे भाऊ बघितले बघा, की अक्षरशः रक्षाबंधन असू द्या, भाऊबीज असू द्या, बहिणीला फोन करणार नाही, तिची विचारपूस करणार नाही. एवढंच नाही तर एका आईच्या उदरापासून ज्यांची निर्मिती एकमेकाला एवढे परके होऊन जातात ना, की वर्ष 2-2 वर्ष जणू काही आता आपण दोघं कोणी एकमेकांचे राहिलोच नाही, अशा पद्धतीने राहतात. पण मी विनंती करेल तुम्हाला, दादा बाबा काका,